हा जीवनातील आणि जेवणातील अत्यंत महत्वाचा भाग आहे। जीवनातील याकरता कारण अनेक शेतकऱ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा कांद्यावर आधारलेला असतो। कांदा लागवडीपासून ते कांदा उत्पादनापर्यंत आणि पुढे जाऊन मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या कांद्याला कशा पद्धतीने भाव मिळतो, योग्य भाव मिळतो की नाही, यावर पुढे शेतकऱ्यांच्या संसाराचा गाडा कुठल्या दिशेने जाणार आहे हे सर्व आधारलेलं असतं। आणि सामान्य माणसाच्या जीवनात कांद्याला महत्व आहे आणि कांद्याच्या किमती जर कमी जास्त झाल्या तर त्याचा फटका हा सामान्य नागरिकांना अनेकदा बसलेला आहे। परंतु सध्या कांदा विकूनही शेतकऱ्यांचा खर्च निघेना अशी परिस्थिती झालेली आहे। नेमका हे कांद्यावर आलेलं संकट कशा प्रकारचं आहे, शेतकऱ्यांसमोर कुठली आव्हाने आहेत, कुठले प्रश्न आहेत, याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही सगळी चर्चा करून घेणार आहोत। सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल। मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एव्हॉनॉइसच्या YouTube प्लॅटफॉर्म वरती। कांदा भरपूर आहे पण पैसा मात्र शेतकऱ्यांच्या हातात शून्य आहे। बघूया, पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमधून घ्यायला विसरू नका, निश्चितच तुमच्या कामात येणार आहे। बघा, न्यूज काय आहे तर सध्या सोशल मीडिया असू दे किंवा न्यूज मध्ये असू दे, कांद्याचे भाव घसरलेले आहेत। शेतकऱ्यांना तो पैसा सुद्धा निघणं झाला त्याच्या उत्पादनाचा आणि म्हणून कमी दर मिळाल्याने सोलापुरातील शेतकऱ्यांनी कांदा पेटूनच दिलेला आहे। कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी हवालदिल, कांद्याला कवडीमोल भाव आणि शेतकऱ्यांनी कांदा दिला रस्त्यावर फेकून। बघा, एखादं पीक जर घ्यायचं असेल तर शेतकऱ्याला किती मेहनत करावी लागते आणि जेव्हा मग फायनल प्रोडक्ट हातात येतं, उत्पादन त्याच्या हातात येतं आणि त्यानंतर जर भाव मिळत नसेल तर मग या पद्धतीच्या न्यूज आपल्याला दिसून येतात। बघा, या शेतकऱ्यांनी कांदा पेटून दिलेला आहे आणि एका शेतकऱ्याला कांदा विकल्यानंतर फक्त 400 रुपये मिळालेले आहेत। सो इतकी मेहनत केल्यानंतर मग जर या पद्धतीचा भाव शेतकऱ्याच्या हातात लागत असेल तर मग पुढे शेतकरी कांदा पिकवणार की नाही असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी तयार होतो, उपस्थित होतो। ठीक आहे, या पद्धतीची न्यूज आहे आणि आपण यालाच डिस्कस करणार आहोत। बघा, 50 रुपये प्रति क्विंटलचा दर म्हणजे एका किलोला किती, 50 पैसे रुपये प्रति किलो हा काय भाव झाला आणि यामुळे या पद्धतीच्या न्यूज डिस्कस करणं शेतकऱ्यांना कांद्याचा भाव मिळाला पाहिजे आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अशा केस स्टडीज आपल्याला उत्तर लिहिताना वापरता येतात। शेतकऱ्यांचे जर काही प्रश्न असेल तर त्यामध्ये उत्पादन किती झालेलं आहे, उत्पादना रिलेटेड काय प्रश्न आहे, प्रॉब्लेम काय आहे, जर उत्पादन खूप जास्त प्रमाणात असेल पण तो विकल्या का जात नाही आहे, या पद्धतीने आपल्याला मेन्स मध्ये उत्तर फ्रेम करता येऊ शकतात। सो महत्वाचं आहे। बघा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला सर्व खर्चा वजा केल्यानंतर 519 रुपये, सगळा खर्च कॅल्क्युलेट केल्यानंतर 519 रुपये काय पॅकेज झालं त्याचं? खूप महत्वाचा प्रश्न आहे। एका शेतकऱ्याला 50 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याची माहिती आलेली आहे, हे आपण बघितलेलं आहे। या पद्धतीचं सध्या वास्तव आपल्याला शेतकऱ्यांशी रिलेटेड दिसून येतं। बघा, आता याचं महत्वाचं जर कारण आपण बघितलं तर उत्पादन खर्चात वाढ झालेली आहे। जवळपास ही जी वाढ आहे उत्पादन खर्चात ही 25% वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। जर कांदा लागवडीपासून जर आपण सगळी प्रोसेस बघितली तर बघा, बियाणं हे जवळपास 5,000 ते 15,000च्या घरात आपल्याला पाहायला मिळतं। जे बियाण्याचे वेगवेगळे वाहन येतात त्यानुसार त्याची किंमत ठरलेली असते। हेच नाही तर खत व औषधेसाठी जो लागणारा खर्च आहे 15 ते 25,000च्या घरात पाहायला मिळतो। त्यामागे लागणारी जी मजुरी आहे ते 8,000 ते 18,000 ते 30,000च्या घरात, सिंचन व वीज 5,000 ते 10,000, त्यानंतर वाहतूक आहे, पॅकेजिंग आहे, त्याचा जो खर्च आहे, बाजार खर्च आहे ते 5 ते 10,000च्या घरात आणि अशा रीतीने कांद्याचा जो एकूण खर्च जर आपण बघितला तर तो 50,000 ते 80,000च्या घरात आपल्याला पाहायला मिळतो प्रति एकर नुसार, येते लक्षामध्ये। आणि एवढा खर्च लागल्यानंतर जर एखादा शेतकरी 519 रुपये कमवत असेल सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर, तर तुम्ही विचार करा त्याची मेहनत कुठे गेली, त्यांनी केलेले काबाड कष्ट त्याला किंमत मिळाली आहे की नाही, हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी। आणि पुढे समोर तो त्याचं आयुष्य, त्याचं फ्युचर जे आहे, त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत तो कसा सॉल्व्ह करणार आहे 519 रुपयामध्ये, येते लक्षामध्ये। आणि मग अनेक बाजारात जे दर आहे ते किमान 100 ते 300 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळतात। सरासरी ऍव्हरेज काढला तर 500 ते 800 रुपये प्रति क्विंटलच्या घरात पाहायला मिळतात। आणि शेतकऱ्यांच्या मते हा जो उत्पादन खर्च आहे तो निघण्यासाठी जो कांद्याला भाव असायला पाहिजे तो 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल असायला पाहिजे। पण आता आपल्याला त्या शेतकऱ्याला भाव काय मिळालेला, 1 रुपया किलो कांदा, 50 पैसे किलो कांदा आणि कुठे 1200 रुपये किंवा 12 रुपये प्रति किलो। सो या पद्धतीनं जर उत्पादना खर्चात वाढ झालेली आहे तर कांद्याला सुद्धा तशा पद्धतीनं भाव मिळायला पाहिजे, ही गरज आहे। बघा,
मग याच अनुषंगाने कांदा उत्पादकांसमोर कोणते प्रश्न उपस्थित होत आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळणे, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 1 रुपया प्रति किलो जर भाव मिळत असेल आणि उत्पादन करासाठीच त्याला 25% आता उत्पादन कॉस्ट वाढलेली असेल, तर हा सुद्धा एक प्रश्न शेतकऱ्यांसमोर किंवा कांदा उत्पादकासमोर उभा राहतो. इतकंच नाही तर हमी भाव, आपल्याला माहित असेल की मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे ती 23 पिकांसाठी जाहीर केल्या जाते, त्यामध्ये कांदा इन्क्लूड करण्यात येत नाही. सो हा एमएसपी मध्ये नसल्यामुळे उत्पन्नाची असुरक्षितता त्यामुळे शेतकऱ्यांना जाणवते, शेतकऱ्यांना पाहायला मिळते. हा सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर कांदा पिकवल्यानंतर त्याला साठवणूक करणं, कारण तुम्हाला माहिती आहे की कांदा खूप लवकर सडतो. सो साठवणूक सुविधांचा अभाव आहे आणि त्यामुळे कांदा खराब होतो. मग उत्पादन केल्यानंतरही जर असा कांदा खराब होत असेल, एखाद्या शेतकऱ्याची कांद्याची व्यवस्था करणं त्याच्याकडनं होत नसेल, तशी सिस्टीम नसेल आणि भाव जर खूप 1 रुपया किलो जर असेल, तर मग काय करणार आहे शेतकरी? सो हा सुद्धा प्रश्न उभा आहे. निर्यात बंदी व बदलत्या सरकारी धोरणांचा फटका. आता तुम्हाला माहित आहे की जगात युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्यामुळे आखाती जे देश आहे तिथे जवळपास 45% किती 45% हे घट झालेली आहे. कुठे? निर्यातीमध्ये. म्हणजे जे निर्यात आहे ते तिकडली थांबवण्यात आलेली आहे आणि याचा सुद्धा फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे. येते लक्षामध्ये. जेव्हा मागच्या वर्षी एप्रिलच्या आसपास जवळपास 600 कंटेनर हे निर्यात केले जायचे, ते आता त्याचा जो आकडा आहे तो 350 कंटेनरवरच येऊन थांबलेला आहे. येते लक्षामध्ये. सो इतकं मोठं घट किंवा निर्यातीमध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा फटका कांदा उत्पादकांना बसलेला दिसतो. सरकारी धोरणांचा फटका किंवा सरकारी धोरणांमध्ये सुद्धा अभाव दिसून येतो, जसं की मिनिमम सपोर्ट प्राइस असेल किंवा एक तरी त्याला काय म्हणतात ठराविक किंमत असायला पाहिजे. सो या पद्धतीचं कुठेतरी मिसमॅनेजमेंट आपल्याला सरकारकडून सुद्धा दिसून येतं. वाढते खत, बियाणे, मजुरी आणि वाहतूक खर्च, हे खर्च सुद्धा त्याच्या उत्पादनासाठी लागणारे असतात आणि या अनुषंगाने सुद्धा बियाण्याच्या किमती वाढलेल्या असेल, ठीक आहे, फर्टिलायझर्स जे काही आहे त्यावर किमती वाढलेल्या आहेत आणि जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याचा सुद्धा फटका या सर्व गोष्टीवर आपल्याला बसलेला दिसून येतो. सो हे अनेक प्रश्न कांदा उत्पादकासमोर आपल्याला सध्याचे दिसून येतात. आता आपण हे डिस्कस का करत आहोत, तर भारतातील सर्वाधिक कांदा उत्पादन करणारं जे राज्य आहे ते आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा प्रश्न जर आपल्याला दिसून येत असेल तर नेमकी त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. बघा, देशातील एकूण उत्पादनातील वाटा जो आहे कांद्याचा हा 35 ते 40% हा जो वाटा आहे तो महाराष्ट्राचा आहे. येते लक्षामध्ये. आणि सो हा जो वाटा आहे हे उत्पादन करण्यासाठी मग किती मोठे शेतकरी त्यामध्ये इन्क्लूड झालेले असतील, किती मोठे कांदा उत्पादक शेतकरी असेल आणि त्यांना जर योग्य भाव मिळत नसेल, तर हा प्रश्न डिस्कस करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. यामध्ये जर आपण प्रमुख जिल्हे पाहिले तर नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, जळगाव या पद्धतीने आणि इतरही जिल्ह्यात कांद्याचं उत्पादन हे घेतलं जातं. बघा, मग आता या पद्धतीची जर परिस्थिती सुरू असली तर हा लेख सुद्धा लोकसत्ताला आलेला आहे आणि त्यावर सुद्धा व्यवस्थितरित्या तिथे डिस्कशन केल्या गेलेलं आहे की कांदा उत्पादकांचे प्रश्न कशा पद्धतीने सुटणार आहे. पण आता ही चर्चा करत असताना पुढे याचा धोका काय आहे किंवा पुढे काय होऊ शकतं, तर बघा, लागवड घटण्याची शक्यता त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. कारण कांदा उत्पादकाला जर भावच योग्य रीतीने मिळत नसेल, व्यवस्थित मिळत नसेल, तर तो मग इथून पुढे लागवड करणार आहे का, तर निश्चितच करणार नाही. आणि त्यामुळे लागवडीमध्ये जर घट झाली तर कांद्याचे भाव अजून आपल्याला वाढलेले दिसेल आणि त्याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य जनतेला अजून दिसून येईल. येते लक्षामध्ये. कारण कांदा ही अशी एक गोष्ट आहे की खूप वोलाटाईल पद्धतीची, वोलाटाईल स्वरूपात त्याची आपल्याला किंमत पाहायला मिळतात. कधी तो तुम्हाला 10 रुपये किलोने मिळेल, तर कधी 100 रुपये किलो, 120 रुपये किलो सुद्धा कांदा गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशातच मग सध्या जर कांद्याला भाव मिळत नसेल, कांदा निर्यात होत नसेल, तर मग पुढल्या वर्षी शेतकरी हा कांदा पिकवणार आहे का, तर अर्थातच नाही. 1 रुपये किलोचा जर भाव भेटला तर कशाला पिकवणार आहे. सो म्हणून मग पुढील हंगामात कांदा लागवडीचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी कांद्याकडे पाठ फिरवलेली सुद्धा आपल्याला दिसून येईल. त्याचा फटका निश्चितच सामान्य नागरिकांना आपल्याला बसणार आहे. आणि इतकीच गोष्ट नाही की जी स्टोरेज फॅसिलिटी आहे किंवा स्टोरेज किंवा काळा बाजार जो आहे तो सुद्धा आपल्याला बरेचदा त्या ठिकाणी होताना दिसतोय. म्हणजे योग्य ती किंमत शेतकऱ्याला मिळत नाही, पण जे मिडल मॅन असतात त्यांना ती किंमत मिळतात, त्यांना तो नफा मिळतात. यावर सुद्धा कुठे ना कुठे एखादा कायदा म्हणा किंवा त्या पद्धतीनं सोल्युशन देण्याची सरकारने सुद्धा त्यात इंटरव्ह्यू करण्याची गरज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. सो हे काही प्रॉब्लेम होते आणि समोर काय होऊ शकते याची सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. सो आय होप की निश्चितच येणाऱ्या पुढील काळात कांदा उत्पादकासाठी
एक व्यवस्था त्या ठिकाणी निर्मित होईल अशी आपण आशा व्यक्त करू. तुमच्यासाठी प्रश्न आहे की ओनियन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून कोणत्या शहराला किंवा प्रदेशाला ओळखले जाते? त्याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जे एकदम माफक दरात 29,999 रुपयाला तुम्हाला अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. त्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्वाचं लाईफ टाईम व्हॅलिडिटी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, त्यानंतर काय आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर या बॅचची किंमत जास्त वाटत असेल तर माझा कुपन कोड यूज करा, प्रतीक सर म्हणून, योग्य ते डिस्काउंट तुम्हाला देण्यात येईल. इतकंच नाही तर मी तुम्हाला माझा पर्सनल नंबर शेअर करतो. तुमचे जर काही क्वेरीज असेल, तुम्हाला सिलेबस लागत असेल, नोट्स हव्या असतील, जस्ट मला मेसेज करा, मी तुम्हाला तिथे उत्तर देईल. आणि एओन-आयएसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजून इतर साऱ्या गोष्टी मिळतील. पीडीएफ स्वरूपातील नोट्स हव्या असतील तर हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि एओन-आयएसच्या टेलिग्रामला जॉईन करायचं आहे. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला इथे गुगलला तुम्ही व्हिजिट सुद्धा करू शकता आणि ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. सो सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.